न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। इथे पोल्ट्री व्यावसायिक आहेत गाडगे म्हणून, तर त्यांच्या साधारणपणे 4 दिवसापासून तर कोंबड्या मरण्यास सत्र सुरू झालेले आहे। पण कशाने मेले काय याचा अजून अंदाज नाही। पशुवैद्यकीय अधिकारी येऊन गेले, तपासणी करून गेले, अजून त्यांना अहवाल आलेला नाहीये। आपण त्यांच्यातून ऐकलं नाही की हे प्रकरण काय आहे, काय आपण शेतकरी आहात, किती वर्षापासून पोल्ट्री व्यावसायिक आहात आणि इथे नक्की तुम्हाला त्रास होतोय किंवा या कोंबड्या मेल्यात याच्या मागचं नक्की कारण काय, तुम्हाला काय वाटते? नमस्कार, मी पिंपरी पेंढार तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आज साधारण 15-16 वर्षापासून आमच्या कुटुंबाचा हा पोल्ट्री व्यवसाय आहे। तर शेतकरी कुटुंबात जीवन जगणं खूप तसं हालाकीचे दिवस आहेत। शेतीला बाजार नाही, पाणी नाही, अनेक समस्यांना तोंड देऊन कसं तरी उदरनिर्वाह करण्यासाठी आपण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई जोडधंदा म्हणून गाई म्हशी पालन, शेळी मेंढी पालन, बकऱ्या पालन, तसेच कुक्कुटपालन हा सुद्धा एक शासनाचा विविध उपयोगी असा एक उपक्रम आहे। शासन या उद्योगाला एक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी वगैरे देत आहे आणि त्यातच आम्ही साधारण 15-16 वर्षापासून अतिशय समाधानकारकपणे हा पोल्ट्री व्यवसाय जोपासला आहे। तर तुम्ही पाहू शकता, साधारण 3-3.5 वर्षापासून आम्ही आमच्या ह्या पूर्ण तुम्ही पाहू शकता पूर्ण 4-4.5 एकरचा हा परिसर आहे। यामध्ये कुठेही कुणाचंही घर नाही किंवा काही नाही आणि याच्या पश्चिमेला तुम्ही पाहू शकता एक साधारण 15 ते 20 फूट उंचीवरती एक गायरानातील 2-4 घरं आहेत, ती पण अनरजिस्टर अशी घरं आहेत। तर ह्या व्यवसायाला बंद करण्यासाठी अनेक गावगुंडांचा पण यात हात आहे। तर अनेक प्रयत्न झाले आणि अनेक चुकीच्या मार्गाने प्रांत साहेबांकडून त्यांनी तो जो बंद करण्याचा हे आहे आदेश तो पारित केलेला आहे। तर तो पारित केला असताना आम्ही अपील करण्याचा प्रयत्न केला पुढील कोर्टात। काही तांत्रिक कारणांमुळे तो जो अपीलाचा हे आहे आमच्याकडून थोडासा 2-4 दिवस इकडे तिकडे झालेला आहे। या दरम्यान पोलीस स्टेशननी आमच्यावर गुन्हा दाखल केला आमच्या कुटुंबावरती की जे काही ऍक्ट असेल ते आम्हाला याचा नॉलेज नाही पूर्ण आणि आम्हाला सतत 4-5 दिवस हेलपाटी मारायला लावले ओतूर पोलीस स्टेशननी। या पोलीस स्टेशनला तिथे सह्या करा, म्हणजे आम्ही जसं काही कुठून तरी बाहेर गावावरून आलेले नागरिक आहेत आणि काहीतरी बेकायदेशीर असा व्यवसाय करत आहोत अशा तिने आम्हाला प्रशासनाने आम्हाला ट्रीटमेंट दिली आहे। तर आम्ही 2-4 दिवस सतत होतो। दरम्यानच्या काळात आम्हाला जामिनाकरता तिकडे या बोलले, नाहीतर तुमच्यावर 6 महिन्याची कैद होईल असं सुद्धा। आता या वडिलांचं वय 72 आहे, वय भाऊ आहे याचं वय साधारण 50 आहे, मी 45 वय। अजूनपर्यंत आमच्या कुटुंबाने एकही कुठं चुकीचं काम केलेलं नाही। निव्वळ शेतीला पूरक जो व्यवसाय आहे कोंबडी पालन हा केलेला आहे आणि हा करत असताना आमच्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला। ठीक आहे, आम्हाला पाठवलं तिकडे जुन्नरला, जा बोलले तुम्ही। तिथे गेल्यावर तडवी साहेबांना फोन केले की आम्ही इथे आलेलो आहोत, तुमचा पोलीस पाठवून द्या, आम्हाला अटक करायची अटक करा, काय करायचं ते करा, पण काहीच नाही। त्या दरम्यान पूर्ण दिवसभर आमचा तिथेच घालवला आणि संध्याकाळी सांगता तुमची FIR अजून दाखल झालेली नाही। मग तुम्हाला तुमची FIR दाखल नसताना तुम्हाला बोलवलं कोणी तिथं? मग ते मेन इन्चार्ज कोण आहे त्यांचं नाव नाही सांगता यायचं मला, साधारण ही केस तडवी साहेबांकडे आहे आणि ताठे साहेब कोणतरी तिथे मेन इन्चार्ज आहेत ओतूर पोलीस स्टेशनला। तर आम्ही तिकडे गेलेलो असताना इकडे साधारण फौज फाटा घेऊन एक शेजारची महिला आहे, तहसीलदार वगैरे आमच्या पूर्ण शेतीला गारका मारला। काय काय आम्ही काय इथं गांजा पिकवतो काय? तिकडे लाईट अनलिगल आहे असं तसं, आमचा मीटर कापून नेलेला आहे इथून। आता कोणते तुमच्या आता ह्या कोंबड्या भरपूर कोंबड्या मेलेल्या त्याच्या मागे नक्की कारण काय? हे वैमनस्य, विनाकारण भांडण, कुठेतरी प्रगती पाहत नाही आमची, अशा पद्धतीने कुठेतरी चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही। तर त्यासाठी आडकाठी घालणे किंवा इतर माणसांना कुणाला तरी गावगुंडांना सोबत घेऊन काहीतरी आमची कुचंबना करणे असाच या शेजारील सर्व यांचा प्रकार चालू आहे। परंतु तुम्हाला जर प्रांतचा जर तुम्हाला नोटीस आलेला आहे की तुम्ही पोल्ट्री व्यवसाय हा बंद करा, इतरांना त्रास होतोय किंवा काय,
तर याच्यावर तुमचा काय निर्णय आलेला आहे? त्रास होतो आहे. समजा त्रास जर होतोय तर काय प्रकारचा त्रास होतोय, किती लोक यापासून बाधित झालेले आहे त्याचा अहवाल द्यावा शासनाने, आणि कोण लिगली इथं राहते त्यांचा अहवाल द्यावा. आजपर्यंत इथं तुम्ही पाहू शकता आजूबाजूला कुठेही कुणाचं घर नाही, लिगली कुणाचंही वास्तव्य नाही इथं. आणि असं असताना आम्ही एकांटी असा एका बाजूला आमचा हा व्यवसाय चालू आहे, आणि हा गाई धंद्यासारखाच व्यवसाय. याच्यामध्ये काय व्हायरस तयार होतो, काय याच्यापासून कुणाला आजार झालेला आहे त्याचा अहवाल शासनाने आम्हाला द्यावा. प्रांत अधिकारी येतानाही जर यांनी पोल्ट्री बंद केली नाही तर यांनीच असा प्रयोग केला सर कशावरून? असा प्रयोग ज्या उद्योगाला तारून धरण्यासाठी आम्ही इतके आटोकाट प्रयत्न करत आहोत, मुलाबाळासारखं पेक्षाही आम्ही त्यांना जास्त जीव लावत आहोत, त्या जीवांना आम्ही असं आमच्या हाताने करू का? हा साधारण प्रश्न. पळवट तर नाही याच्यात कसली पळवाट आहे? आम्ही इतका जीव लावून त्यांना लहानाचं मोठं करतो. तुम्ही बघू शकता किती त्यांना अतिशय छान प्रकारे आम्ही सांभाळतो, आणि अशा प्रकारे आम्ही त्यांना वागणूक देऊ का? तुमचा पुढचा निर्णय काय असेल आता? तुम्ही आता कुठे कोर्टात धाव वगैरे घेतली आहे का? आम्ही पुढील कोर्टात अपील केलेलं आहे, आणि लवकरच त्या कोर्टाचा निकाल येईल. उद्या साधारण शुक्रवार 12/4/2024 रोजी खेड कोर्टाची तारीख आहे, तर ते कोर्ट योग्य तो आम्हाला न्याय देईल. आता साधारणपणे तुमचे पक्षी मेले, साधारणपणे तुमचं नुकसान किती आता? आजपर्यंत साधारण 4 तारखेपासून ही मर चालू आहे. साधारण 250-300 पक्षी दगावलेले आहेत. साधारणपणे अंदाजे साधारणपणे 250-300 पक्षी दगावलेले आहेत. दरम्यान आम्ही खूप औषधोपचार केले, ते पाणी वारंवार सोडून देणं, हे करणं, असे अनेक उपाययोजना केलेल्या आहेत आम्ही. आता एक माणूस समजा औषध घेतो, त्याला आपण किती प्रकारे वाचवतो, त्या प्रकारे आम्ही यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, औषधोपचार केले, आणि त्याच्यातून आज बरेचसे पक्षी कव्हर झालेले आहेत, आणि 50%हून अधिक पक्षी डॅमेज आहेत. अजून सुद्धा त्यांना औषधोपचार चालू आहेत. आज तागायत तुमचे जे पक्षी मेलेत किंवा अंड्याची जी उगवण कमी झालेली ते साधारणपणे 4 तारखेपासून ते आज 11 तारीख आहे. साधारणपणे आपला कुटुंबाचा लॉस किती आहे आज तागायत? साधारणतः या पूर्ण 3 महिन्यामध्ये आमची पूर्णच आर्थिक आणि मानसिक पिळवणूक झालेली आहे. ह्या व्यवसायापासून आम्हाला जो बेनिफिट मिळायला सुरुवात होणार होती, तीच या कालावधीमध्ये खंडित झालेली आहे. आणि पोलीस प्रशासनाला हाताशी धरून या लोकांनी हे औषध वगैरे पाजणे, कसा खाली करत नाही, आमचं तुम्हाला समर्थन आहे, इतक्यापर्यंत मला तरी वाटते पोलीस प्रशासनाचा यांना हात आहे. म्हणूनच ते आजपर्यंत पंचनाम्याला सुद्धा इथं आलेले नाहीत, अशी माझी पूर्ण खात्री आहे. वैद्यकीय अधिकारी जे पंचनाम्यासाठी आले मेलेले पक्षी नाही, त्यांचा काहीच रोल नव्हता. अहवाल आला का आता? ते अहवाल देऊ शकत नाही, कारण पोलिसांनी त्यांना अद्यापही असं एक अक्षर लिहून दिलं नाही का तुम्ही हे करा. त्यांना जर अधिकार दिले असते पोलिसांनी, तुम्हाला हे परमिशन आहे, तुम्ही ते अहवाल द्या, तर त्यांनी दिला असता. पण त्यांचे हात अडकलेले आहेत कायद्याखाली. तो विषय पोल्ट्री प्रांतांनी बंद करण्याचा जो आदेश पारित केलेला आहे त्या विषयाविरोधात आम्ही धाव घेतलेली आहे कोर्टात, आणि हा नवीनच विषय उपस्थित केलेला आहे या लोकांनी. तर पूर्ण प्रशासनाने आम्हाला कुचंबना केलेली आहे. आम्हाला योग्य न्याय मिळावा